आज काहीची शॉपिंग थांबत नाही बहुतेक. झालं हे महत्वाचं होतं. तरी मला वाटलंच नेहमीप्रमाणे पोक करायचं असेल ते तू केलंस. नाही जमलं यार बोलायला, आय मीन सांगायला. कसं आहे रे? हॅलो अनु, मला आहे ना तुला काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे. आय मीन तू एक शब्दही बोलू नकोस. यार तुझ्या बापाने फोन उचलला यार. बाबा हां कोणाचा फोन होता? अगं शेखरचा कॉल होता, पण मला काय ऐकू झालं नाही. अरे तो मला घरी पोहोचलं की फोन कर म्हणाला होता ना, म्हणून केला असेल कदाचित. बरं ठीक आहे, मी त्याला फोन करते. बसा तुम्ही. ठीक आहे, तू घे बोलून, मी चहा ठेवतो. बाबा मी बनवते ना चहा, बसा तुम्ही. बरं अगं तू दबून आली असेल ना शॉपिंगवरून. बाबा माझ्याबरोबर शेखर सर मी दमते कधी? बाप रे किती केअर करतो माझी. तुम्हाला माहिती आहे मला एक बॅग उचलायला देत नाही, साधा फोन सुद्धा तो घेतो माझ्या हातातला. गेट पासून नेतो आणि गेटपर्यंत आणून सोडतो. खूप केअर करतो माझी बाबा शेखर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी बडबड. बाप रे किती बोलते ना मी. मला तर कधी कधी असं वाटतं जर शेखर नसताना तर माझी बडबड कोणी ऐकून घेतली असते, देव जाणे. अगं हा बाप खंबीर आहे की तुझी बडबड ऐकून गेला. अहो बाबा मित्राशी बोलताना ना विचार करून बोलायची गरज नसते. मला तुमच्याशी बोलताना थोडासा विचार करावा लागतो ना, म्हणून बाकी काही नाही. आणि शेखर माझी काळजी करतो, पण मी मात्र तुमची काळजी करते. हां खूप खूप काळजी करते मी तुमची. तुम्ही एकाच वयातले मित्र, त्यामुळे मैत्रीत तुम्हाला विचार करावा लागत नाही बोलताना. तसंही शेखर गोड मुलगा आहे. गोड? अति गोड आहे शेखर बाबा. मला तर कधी कधी असं वाटतं ना की बाप रे शेखरला जर चांगली शांत मन मिळावं मुलगी मिळाली ना तर ठीक. आता शेखरचं काही खरं नाहीये. खूप शांत आणि खूप संस्कारी मुलगा आहे शेखर. देव जाणे. कारण नेहमी चांगल्या लोकांना चांगले लोक मिळतील असं नाही. आता तुझंच उदाहरण घे ना. तू एवढी कट्टर होतीस त्याच्यासाठी, पण त्याने पळ काढला ना. त्यात तुझा काही दोष नाही. क्षमा तर तूच भोगतेस. काही गोष्टी विधिलिखित असतात ना बाबा, नसतात आपल्या नशिबामध्ये. आणि नशिबात नसणाऱ्या गोष्टीसाठी प्रयत्न केला ना तर निष्फळ ठरतो. मनाला समाधान मात्र याच गोष्टीचं आहे बाबा की आपण 100% दिले होते ना. आता समोरचंच नाणं खोटं निघालं, त्यात आपला काय दोष आहे बाबा? हो बाळ, तुला किती त्रास होतोय, किती भोगलेस तू, अजून किती दिवस भोगणार काय माहिती. बाबा मी स्ट्रॉंग बनत चालली आहे ना. नव्हतं सहन होत तरी पण करतीये ना, आणि आयुष्यभर करत राहील. मला माहिती आहे बाबा, अख्खं जग इकडचं तिकडे जरी झालं ना तरी तुमचं माझ्यावरचं प्रेम कधीच कमी नाही होणार आहे. आता तेवढाच एक विश्वास आहे. अगं किती सहज बोलतेस तू. एवढ्या सहज होत्यात का सगळ्या गोष्टी? पण बाबा काय फरक पडतो या गोष्टीने सांगा बरं. आपण जगलो काय, मेलो काय, रात्रभर रडत काय राहिलो, जेवलो नाही, खाल्लं नाही, पिल्लं नाही, किती डिप्रेस जरी असो तर जगाला काही फरक पडतोय बाबा? आपल्याकडून रडून ऐकून घेतात आणि हसून जगाला सांगतात. त्यापेक्षा आपलं दुःख कुणाला शेअर न केलेलंच बरं ना बाबा. आणि आहात ना तुम्ही माझ्या बरोबर, मला नाही कुणाची गरज बाबा. फ्रेश झालीस ना तू? हो. आता शेखरला कॉल करून घे बरं. हा मी हो. चहा ठेवतो. मला फक्त आणू आणू म्हणूनच ऐकू येत होतं ग. अच्छा मला घे बोलून त्याच्याशी. हो हो बाबा हो. एक मिनिट. हॅलो. अरे हा शेखर, सॉरी मी पोचल्यानंतर कॉल करायलाच विसरले तुला. अरे हो बाबांना ऍक्च्युली तुझा आवाज ऐकायला येत नव्हता ना. हो हो पोचले, जस्ट पोचले. हो फ्रेश झाले, चहा वगैरे पिऊन तुला निवांत कॉल करते मी. चल हो 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 चालेल. ओके ओके. हो हो बाय.
अनु अनु बेटा हा बाबा. अगं आतून रडण्याचा आवाज येतो. बाबा मी इंस्टाची रील बघतीये. असं आहे का? हो. तुम्ही झोपा बरं शांत. बरोबर. मी रेस्ट करते. काही काळजी करू नका बाबा, मी इंस्टाची रील बघतीये. ठीक आहे चल. हो बाबा. सावित्री, तू म्हणायचीस ना की आपलं बाळ खूप समजूतदार आहे. खरंच अनु खूप समजूतदार आहे. पण दिवसभर हसरा चेहरा घेऊन फिरणारी पोर रात्री किती रडते फक्त मला आणि तुलाच माहित आहे. तिला वाटत असेल बंद दरवाजाच्या मागे ती किती रडते, स्मटते याची कल्पना नाहीये असं तिला वाटत. पण मला सर्व माहित आहे. पण मी काहीही करू शकत. मी लाचार आहे. ती समजावलं तरी ती माझं ऐकत नाही. आज तिला तुझी गरज होती सावित्री. आई पाहिजे होती तिच्यावर. आज मी बाप झालो पण जी आई होऊ शकलो नाही. सावित्री, तिला ताकद दे ग, ताकद दे. शेट यार, हे फोन का नाही उचलत सकाळपासून? का नाही फोन उचलत आहे? सकाळपासून बाबा मी मायाला फोन करतेय. अगं तुझ्या चेहऱ्यावर एवढी बेचैनी दिसते. एवढं का टेन्शन घेतेस? बाबा ते सकाळपासून फोनच नाही उचलत आहे. मेसेज पण सकाळी मी व्हॉट्सअपला केला, अजून त्यांनी बघितला पण नाही. असेल काहीतरी कामामध्ये. नाही उचलत ना? असेल काहीतरी कामामध्ये. आता मोबाईल वगैरे बिघडलाय का तिचा? रिंग वाजतीये बाबा. काय करू आता? एकदा कॉल करून बघ बरं. नाही उचलत आहे. एक काम कर, तू पटकन त्याच्याकडे जा. आवर तुझं जा बरं. 1-2 कॉल करून बघते अजून.
मग बघ आणि पटकन जा. बरं ठीक आहे, मी भेटून येते. बघ बरं लागतोय का फोन परत. लागतोय बाबा फोन, उचलत नाहीये ना ते. मला सकाळी वाटलंच होतं मी भेटून यावं तिला. मग जा भेटून येतो. हा आवर लवकरच जा. हो बाबा. बाबा माया फोन नाही उचलत तर मी जातेच तिच्याकडे. मी जाऊन येते, मी उरकले आता. बरं तेवढं जाऊन बघच. हो, आणि मी कॉल करते तुम्हाला. हो चालेल चालेल. हो. हे म्हणजे केस नको ओढत जाऊस हा. अगं मला तुझे केस नाही ग, तुझं डोकं ओढायचं असतं, पण केस हातात येतात ना. हो का? मला तर तुझं डोकं सोडायचंय, पण तुला डोकंच कुठे? अच्छा, मला डोकं नाहीये, मग माझ्यासोबत लग्न कसं करणार तू? माझ्यासोबत संसार कसा करणार तू? बिंडोक नवरा चालेल का तुला? ए हॅलो, तू आणि माझा नवरा, मी तुझ्याशी लग्न करणार? थू. ए तू कोणाला बोललीस? तुला बोलली पागल. आशू इकडे. ए थांब जरा, माझी फ्रेंड आले, तुला बघतो. हे आय. दुसऱ्याच्या पार्कमध्ये मोठमोठे का ओरडताय? कोण आहे तुम्ही? अरे ती माझी फ्रेंड आहे रेखा. अरे ती काय मुलगी आहे का? ती वागते बघितली का कशी मुलासारखी, भांडते बघितली का कसं? थोडी टप्पोरी आहे रे. हळू जरा, मला वाटलं काय झालं म्हणून मी तुला बोलवलं. काय नाही, काय नाही. चल मी जातो. हो अरे तुला सोडू का कुठे? अरे मी मायाकडे चालली आणि जवळ तर आहे रे, मी जाईन, पण तुम्ही हळू. हो 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 सगळे चालेल आजूबाजूचे लोक बघ. चालेल चालेल चल. ठीक आहे. बाय बाय बाय. बाय. बोल काय बोलत होतीस? मी काय बोलत होती? कोण होती ती? माझी फ्रेंड होती. तू बोल लग्न करणार आहे का? लग्न? हट, बोलली ना, सारखं काही लग्न लग्न करतो. तुझं काय चाललंय रे? सारखं हात नाही उचलायचा. आलीस का बाळा? होती का माया घरी? मला पाणी दे बाबा. अगं मी तुला विचारतोय, माया होती का घरी? आहे का बरी ती? बाबा मला एक सांगा बरं, माणूस जर एकटा असेल ना तर तो स्ट्रॉंग बनतो की बिघडतो? हे बघ, ते सर्व आपापल्या संस्कारावर डिपेंड असतं. काही वेळा संस्कार चांगले असून सुद्धा परिस्थितीनुसार माणूस वाहत जातो. म्हणजे बाबा समजा उद्या जर देऊ न करो तर तुम्ही मला सोडून गेलात आणि मी जर एकटी राहिले तर मी काय करायचं बरं एकटीनं? हा तेच तुला सांगतोय ना. मला असं वाटतं की तुझं छोटंसं कुटुंब असावं, तुझा संसार असावा, आणि हे सगळं माझ्या डोळ्यासमोर व्हावं, ते माझ्या आत्म्यालाही शांती भेटेल. बाबा जरा काय माझ्या फ्युचरचा विषय काढला ना की तुम्ही लगेच लग्नावर येऊन थांबता. लग्न लग्न लग्न, वैताग आलाय मला नुसतं. या वयात फ्युचर म्हणजे तुझं लग्नच असणार ना बाळा. बाबा एकटं असणारे मुलाने किंवा मुलीने बिघडणं गरजेचं आहे का? किंवा तो नियम आहे का? मनात नसताना सुद्धा एखाद्या वाईट मार्गावर जायचं? हो, आजकाल जेवढा माणूस एकटा असतो तेवढा तो आतल्यात विचार करत असतो, घुसमटत असतो. त्याने जर मनातलं कोणाला सांगितलं नाही तर त्याला सल्ला कोण देणार, त्याला मार्ग कोण दाखवणार, आणि मग तो चुकतो. जसं की माया. किती चांगली मुलगी आहे माया, पण आजकाल ना पूर्णपणे वाहवत गेली आहे. काळे मात्र फ्युचरचं टेन्शन नाही आहे तिला. पूर्ण चुकीची दिशा पत्करली ती. ना फ्युचरचं टेन्शन घेतीये ना फ्युचरची काळजी करते. फक्त आलेला दिवस ढकलते बाबा. आणि तू काय करतेस? तू पण तेच करतेस ना. बाबा म्हणजे मी दारू पिऊन पडतीये का? म्हणजे माया दारू पिऊन पडायला लागली तर